जे काले जे गाव आहे ते काले गावात एक बैलगाडी क्षेत्राची परंपरा असेल किंवा बैलाची परंपरा असेल. मी आता येताना ज्येष्ठ एका ठिकाणी बघितलं जुन्यापासून आमचं जे नंदी जे आहे शिव बरेच म्हणजे आमच्या ही तिसरी डोई आम्हाची आहे तेव्हापासून आम्हाला माहिती आहे की नंदी सुरुवातीपासून आहे. फक्त यात्रा ही कुंभारांची यात्रा पण आम्ही ही यात्रा सगळी करतो का ही नंदी आहे म्हणून. आणि नंदी आपल्या गावात त्यामुळं ही 5 दिवस बैल झोपायची नाही. 5 दिवस मिरवणूक ही आमची चालू राहते. कवा बी 5 दिवसाची एकदा न्यायला परवानगी. आणि ज्या ज्या आम्ही मुली बाहेर दिलेल्या आहेत त्या किंवा ह्या काल्यात केलेल्या आहेत त्या सगळ्या 5 नारळाचं तोरण बांधायचा अधिकार आहे. बर ते येत्याच आपण जी मुलगी बाहेर दिली ती येतेच ह्या जत्रेला की माझं 5 नारळाचं तोरण. असं टोटली 2 ते 2.5 लाख नारळाचं तोरण यातनी कुंभारांनी ती जमती. बरोबर बरोबर. तर आता म्हणजे 5 दिवस बैल कुठल्या प्रकारचा बाहेर जात नाही, शेतीची कुठली कामं करत नाही किंवा शर्यतीचं वगैरे जे असेल ते पण कुठलं 5 दिवस बैल जो खांद्यावर ठेवायचं नाही. तर मी एक मागल्या 2-3 वर्षापूर्वी इकडे यात्रेला आलो होतो. ज्यावेळी 5 दिवसानंतर तुमच्याकडे एक जो बैल बनवला जातो तो बैल आपण नदीत वगैरे सोडवला जातो, विसर्जन केला जातो. तर मी त्याच्या पाठीमागे वैशिष्ट्य बघितलं होतं आणि भरपूर लोकांनी पण सांगितलं होतं. मी ते स्वतः बघितलं त्याच्यात की बैलाच्या तर डोळ्यातून पाणी येत आहे. ही गोष्ट खरी होती. खरं येते की ते महादेवाचं देवळ आहे आमच्या नदीकडलाच आहे मांडकडला. तिथं गेला की त्याच्या आपोआप डोळ्यातनं ते पाणी येतं की आज आपलं विसर्जन आता होणार आहे. बरोबर. म्हणजे ज्याप्रमाणे आपण बघतोय की जसं गणपती वगैरे आपण 7 दिवस किंवा 10 दिवस पुजतोय त्याप्रमाणे एक बैलाचं वैशिष्ट्य म्हणून बैल या ठिकाणी कालेगावात पुजला जातो आणि बैल 5 दिवसानंतर तो विसर्जित केला जातो. एक वैशिष्ट्य चांगलं आहे. 1 वर्ष असं झालं होतं अखंड असं ऊन होतं नदीला पाण्याचा थेंब नव्हता आणि 5वी दिवशी विसर्जनला बैल बाजारपेठात दानपट्टा चालू झाला आणि पाऊस चालू झाला वरत. मग 5:30-6च्या वाजता टायमिंगला नदी भरून आली. बर म्हणजे पायपन विसर्जन करायचं ठरलं होतं पण मांडला पाणी झालं. म्हणजे ज्या नदीत पाणी नव्हतं थेंब नव्हता दुपारी 4 पर्यंत एक थेंब पण नव्हता आणि ज्यावेळी 6च्या नंतर बैल विसर्जित करायचा होता तेव्हा नदीला पाण्याचा लोट झाला. म्हणजे त्याच्या पाठीमागे जर मित्रांनो तुम्ही जर वैशिष्ट्य बघितलं असा की महादेवाचं मंदिर आहे एक काल्या ठिकाणी. तर ज्यावेळी बैल विसर्जन करायचं होतं त्यावेळी कुठल्या प्रकारचं पाणी नव्हतं नदीत वगैरे. पण ज्याप्रमाणे आबा सांगतात की 6च्या नंतर नदीला पाणी एवढं आलं की त्याच्यात बैल विसर्जन करायला सकट त्याने आनंद झाला. म्हणजे ह्याच्या पाठीमागे गुण वैशिष्ट्य आहे. जे गुण वैशिष्ट्य असेल ते कालेगावात या ठिकाणी जसं 32 राहायला नागपंचमी साजरी होते त्याचप्रमाणे कालेगावात जर बैलगाडी उत्सव हा साजरा होतोच त्याच्याबरोबर बेंदूर पण साजरा होतो. धुमधडाक्यात एकदम मिरवणूक वगैरे निघते त्या मिरवणूक वगैरे होतात त्याच्यातून आणि मिरवणूक वगैरे झाल्यानंतर 5 दिवसानंतर बैल इथे विसर्जित केला जातो. तर आबा आता ही आपली दोन्ही पण जी बैल आहेत पक्ष वगैरे असेल किंवा सुंदर वगैरे असतील हे आता पावसाळा वगैरे झाल्यानंतर पक्षा तर आपल्याला मैदानात 100% पळताना दिसणारच आहे. आता ह्याच्यानंतर आपलं जवळच कोणतं मैदान आहे का ज्या मैदानात सुंदर वगैरे पळताना दिसला असं काय? सुंदर पळताना 5 दिवसाच्या पुढेच 5 दिवसाच्या नंतर 5 दिवसाच्या आतलं काय मैदान करणार नाही. 5 दिवसाच्या पुढे जर पडलं तर 100% दिसेल सुंदर. आता कोणतं मैदान वगैरे असं काय जवळपास नियोजन वगैरे झालंय? अजून नियोजन केलेलं नाही. 5 दिवस झाल्यानंतर आता ते डोक्यातच घ्यायचं नाही या 5 दिवसात. बरोबर 5 दिवस आनंदात साजरा करायचा. ओके चालेल. तर धन्यवाद आबा ते आम्हाला मोलात तुम्ही वेळ काढून दिला आणि या ठिकाणी मुलाखत दिली. तर आपण बघू शकताय की सुंदर एकदम आनंदात आणि एकदम खुशीमध्ये उभा राहिलेला आहे त्याच्याबरोबरच पक्ष आहे इथं. धन्यवाद आबा. धन्यवाद तात्या.